सध्या देशासह राज्यभरात गॅस टंचाईची झळ बसते। त्यामुळे आता गॅस खरेदीसाठी नागरिकांनी गॅस एजन्सीसमोर लांबच लांब रांगा लावल्यात। मात्र दुसरीकडे ग्रामीण भागात काही शेतकरी बायोगॅस प्रकल्पातून स्वयंपूर्ण असल्याचं चित्र समोर आले। ग्रामीण भागात अनेक वर्षांपासून सुरू असलेले बायोगॅस प्रकल्प आजच्या इंधन तुटवड्याच्या काळात अत्यंत उपयोगी ठरतात। विशेष म्हणजे केवळ 2 गायी असल्या तरीही छोट्या स्वरूपात बायोगॅस प्रकल्प उभारता येतोय। त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबियांनी या प्रकल्पाचा लाभ घेतला असून सध्याच्या गॅस तुटवड्याच्या परिस्थितीतही त्यांचे घर स्वयंपूर्णपणे चालत असल्याचं दिसून येतंय। दिवसाला कमीत कमी 20 किलो शेण लागतं. त्यात पाणी मिक्स केलं तर असं 50 किलो शेण. त्या 50 किलो शेणामध्ये 2 ते 2.5 किलो गॅस दिवसभराला तयार होतो. 2 ते 2.5 किलो गॅस तयार होऊन जी सरी बाहेर पडते, तर ती सरीतून आपण शेणखत हे वापर करतो आणि आपण जे शेणगोठ्यातलं उकिरड्यात जे टाकत होतो, तर त्याच्यातून मिथेन वायू तयार होतो. मिथेन वायू हा आपल्या शरीरासाठी घातक आहे. त्याच्यामुळं मग आपण त्याचा उपयोग हा गॅससाठी वापर केलेला आहे.